नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सादी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्या क्रिएटर या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, माहीत असेल की पावसाळा सुरू झाला आहे आणि नक्कीच पावसाळा सुरू होऊन श्रावण महिन्याला सुद्धा सुरुवात झाली आहे। आणि माहीत असेल की श्रावण महिना सुरू झाला की नक्कीच आपला हिरव्यागार शाळूने नटलेली आपली सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेले आपले गडकिल्ले, या गडकिल्ल्यांची शान काही वेगळीच असते। तर तुम्हाला माहित असेल तर आज आपण प्रत्यक्षपणे तुम्ही थंबनेल बघितलंच असाल, त्यावरून तुम्हाला समजलं असेल ॲक्च्युली आपला ब्लॉग कशावर आहे। तर मित्रांनो, आजचा आपला पावसाळ्यातला पहिला ट्रेक करण्यासाठी आज आपण जात आहोत किल्ले लोहगडावर। आणि नक्कीच किल्ले लोहगडाची सफर पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे ही सफर या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर नक्कीच मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच बेल घंटीला सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्याची नोटिफिकेशन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, लोहगड एक्सप्लोर करण्याचं खास कारण काय? कारण तुम्हाला माहित असेल, ज्यावेळी आपण प्रत्येक गड किल्ल्यावर जातो त्यावेळी काही ना काही आपल्याला आगळं पाहायला भेटतं। तर लोहगड एक्सप्लोर करण्याचं खास कारण काय? कारण तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी सुरत लूटमध्ये मिळालेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती ज्या किल्ल्यावर ठेवली गेली होती तो किल्ला म्हणजे किल्ले लोहगड। आणि नक्कीच किल्ले लोहगडाची सफर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि या लोहगडावर जी संपत्ती आहे, मिळालेली संपत्ती ज्या ठिकाणी ठेवली गेली होती ती ठिकाण म्हणजेच लक्ष्मी कोठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नक्कीच पुढे कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये। प्रत्यक्षपणे आपण जाऊन ही आपल्याला जागा आहे प्रत्यक्षपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले शिवकालीन शौचालय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण जर तुम्ही बघितला तर आपल्याला शिवकालीन शौचालय काही नेमक्याच गडकिल्ल्यावर पाहायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकालीन शौचालय आपल्याला या गडकिल्ल्यावर पाहायला भेटणार आहे आणि ते सुद्धा अक्षरशः मित्रांनो जमिनीच्या खाली अक्षरशः ते शौचालय बांधले गेले आहे। ते कशा प्रकारे आहे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित असेल की किल्ले लोहगड हा त्याच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे। नक्कीच त्याची सुंदरता काय आहे हे तुम्हाला समजेल या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण आपण पावसाळी भेट दिली आहे या किल्ल्याला, त्यामुळे याची जी सौंदर्य आहे त्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। जर तुम्ही भेट दिली नसाल तर नक्कीच लोहगडाला मी सजेस्ट करेन की भेट द्या। नक्कीच लोहगड आहे तो तुम्हाला काहीतरी एक वेगळाच अनुभव देऊन जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच गडकिल्ले शिवाजी महाराजांचे आपण एक्सप्लोर करत असतो या चॅनलवर। तर नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू करूया। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु नक्कीच आपण व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह आणि सविस्तर माहिती जाणून घेण्याचं कारण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे घेणार आहोत। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। मित्रांनो, हा जो सरळ रोड गेला आहे तो सरळ गेला आहे किल्ले लोहगडाकडे आणि दुसरा जो रोड आहे तो किल्ले विसापूरकडे जातो। हा जो व्ह्यू पाहतोय तो किल्ले विसापूरचा आहे। जर तुम्ही किल्ले लोहगडाला भेट देणार असाल तर किल्ले विसापूरला सुद्धा जाऊ शकता। हा आहे किल्ले लोहगड आणि नक्कीच थोड्याच वेळात आपण किल्ले लोहगडावर जाणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही किल्ले लोहगडाला भेट देणार असाल तर त्याचबरोबर किल्ले विसापूरला सुद्धा जाऊ शकता, कारण हे दोन्ही किल्ले समोरासमोर आपल्याला पाहायला भेटतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले लोहगडाच्या रक्षणासाठी किल्ले विसापूर बांधला होता। तर आत्ता आपण आलो आहोत किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी आणि इथे आपल्याला स्नॅक सेंटरही पाहायला भेटतात, जेणेकरून तुम्ही नाश्ता वगैरे करून या ट्रेकिंगला सुरुवात करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की हा लोहगड किल्ला सकाळी 9:30 वाजता ओपन होतो आणि संध्याकाळी 5 वाजता बंद होतो। परंतु जर तुम्ही सॅटरडे किंवा संडे येणार असाल तर संध्याकाळी लवकर बंद होतो, म्हणजेच 3 वाजता आणि संध्याकाळी बंद होतो। तर सॅटरडे संडे येणार असाल तर सकाळी तुम्हाला लवकर यावं लागेल, जेणेकरून तुम्ही संध्याकाळी लवकर गड खाली उतराल। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे या गडाची चढणी शैली जर बघितलं तर नक्कीच आपल्याला एकदम सोप्या पद्धतीची चढणी पद्धती आपल्याला इथे पाहायला भेटते। कारण जर तुम्ही किल्ले रायगडावर गेलात किंवा दुसऱ्या कोणत्या फोर्टवर गेलात, जो डोंगरी भागामध्ये जास्त करून आपल्याला आढळतात,
तर या डोंगराळ भागामध्ये आढळणारे गडकिल्ले आपले याची जी शैली तितकीच डिफिकल्टी आपल्याला पाहायला भेटते, परंतु किल्ले लोहगडाची जी चढणी शैली आहे ती एकदम सुस्थितीत पाहायला भेटते। त्याचं कारण असं आहे की इथे असलेल्या या पायऱ्या, कारण मित्रांनो जर बघितलं तर किल्ले लोहगडाच्या पायऱ्या एकदम आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला भेटतात। हे खास वैशिष्ट्य आहे। त्यामुळे जर तुम्ही किल्ले लोहगडावर येणार असाल तर तुम्हाला चढणी शैलीचा काहीच त्रास होणार नाही, कारण एकदम सोप्या पद्धतीची चढणी आपल्याला पाहायला भेटतात। मित्रांनो इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट पाहायला भेटली की ज्यावेळी तुम्ही इथे ज्यावेळी एंट्री घ्याल त्यावेळी इथे तुमच्या बॅग्स वगैरे चेक केल्या जातील, कारण इथे महाराष्ट्र सरकारचे सुरक्षा दल सुद्धा पाहायला भेटलं। ही एक चांगली गोष्ट आहे। आज किल्ले लोहगडावर जसे सुरक्षा रक्षक आहेत तसेच इतर गडकिल्ल्यांवर सुद्धा मित्रांनो असायला पाहिजेत, कारण तुम्हाला माहीत असेल किल्ले लोहगड हा पर्यटकांसाठी खास विशेष असा असलेला गडकिल्ला आहे, कारण नक्कीच इथे भरपूर मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट देत असतात, त्यामुळे इथे सुरक्षा रक्षकही आपल्याला पाहायला भेटतात। ही चांगली गोष्ट आहे, कारण जर तुम्ही ह्याची दुसरं मित्रांनो खास वैशिष्ट्य याचं की याच्या पायऱ्या जर बघितल्यात मित्रांनो, किल्ले लोहगडाच्या पायऱ्या हे याचं खास वैशिष्ट्य आहे, कारण एकदम सुस्थितीत आपल्याला या पायऱ्या पाहायला भेटतात। जसं किल्ले शिवनेरीवर आपल्याला पाहायला भेटतात, किल्ले शिवनेरीवर गेलात तर नक्कीच त्या पायऱ्या सुद्धा एकदम गडावर जायपर्यंत एकदम सुस्थितीत पाहायला भेटतात, तशाच याच्या सुद्धा पायऱ्या आपल्याला सुस्थितीत पाहायला भेटतात। लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। नाव किल्ले लोहगड, उंची 3420 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढणीची श्रेणी सोपी आणि डोंगररांगा मावळ अशी याची भौगोलिक स्थिती आपल्याला पाहायला भेटते। मित्रांनो लोणावळ्या नजीकच्या मळवली रेल्वे स्टेशन जवळ नजीकच दुर्गांची एक जोडगोळी आपल्याला पाहायला भेटते। त्यातील मुख्य दुर्ग म्हणजे किल्ले लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारील बांधलेला किल्ले विसापूर अथवा संबळगड। लोहगड किल्ला अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जय आहे। जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान काही इतिहासकारांनी मानले आहेत। मित्रांनो या किल्ल्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिले आहे। मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी किल्ले विसापूर असो या किल्ले तिकोणा असो नाहीतर किल्ले तुंग असो या तिन्ही किल्ल्यांची दुसरी नावे आपल्याला पाहायला भेटतात, परंतु किल्ले लोहगडाचं नाव आपल्याला पाहायला भेटत नाही। किल्ले लोहगड हा नेहमीप्रमाणे आणि आजही किल्ले लोहगड या नावानेच ओळखला जातो। त्याचं कारण पण मित्रांनो तसं आहे, कारण जर तुम्ही बघितलात किल्ले लोहगडावर तुम्ही गेलात कधी तर नक्कीच लोह म्हणजेच कठीण धातू आणि या कठीण धातूप्रमाणेच आपल्याला हा गडकिल्ले पाहायला भेटतो। कारण याचं कारण असं आहे या किल्ल्याचे असलेले 4 दरवाजे म्हणजेच गणेश दरवाजा आणि आत्ता आपण आलो आहोत गणेश दरवाजाजवळ आणि सुंदरसा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय। मित्रांनो गणेश दरवाजाचं खास वैशिष्ट्य तुम्हाला इतिहासात नमूद केलं आहे ते तुम्हाला माहीतच असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या दोन्ही बाजूला आपल्याला श्री गणेश याची मूर्ती पाहायला भेटते आणि वरती 2 कमळांच्या पाकळ्या सारखी शिल्पाकृती आपल्याला पाहायला भेटते आणि वरती सुंदरसं नक्षीकाम सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय। आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला या दरवाजाच्या वरती जंग्या पाहायला भेटतात, जेणेकरून वरती ज्या बुरुजाला जंग्या आहेत, जेणेकरून एखादा शत्रू या दरवाजापर्यंत आला तर त्या जंगामधून उकळतं तेल टाकून त्या शत्रूला पूर्णपणे मागे परतण्यासाठी या दरवाजाची संरचना अशा प्रकारे केली गेली आहे। मित्रांनो गणेश दरवाजाचं खास वैशिष्ट्य आणि इतिहासात नमूद केलेलं म्हणजे ज्यावेळी या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडाची पाटीलकी देण्यात आली होती असा शिलालेख सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो जो या दरवाजाच्या पाठीमागे लिहिलेला आहे।
मित्रांनो, अतिशय भक्कम असलेला हा गणेश दरवाजा, इथे आपल्याला सुरक्षा रक्षकांसाठी देवडीसुद्धा पाहायला भेटते आणि जस्ट आतमध्ये आलात की तुम्हाला इथे शिवकालीन तोफासुद्धा पाहायला भेटतात आणि शिवकालीन तोफाच्या बाजूला इथे आपल्याला एक गुफा पाहायला भेटते, जी त्यावेळी सुरक्षा रक्षकांसाठी राहण्यासाठी उत्तम सोय ही त्यावेळी आपल्याला ही खोली पूर्णपणे पाहायला भेटत आहे, जेणेकरून त्यावेळी जे सुरक्षा रक्षक आहेत ते इथे राहत असतील आणि आजही आपल्याला ही गुफा, ही खोली एकदम सुव्यवस्थित पाहायला भेटत आहे। मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत गणेश दरवाजाच्या वरती असलेल्या बुरुजावर आणि नक्कीच जसजसे तुम्ही वरती याल तसतसे लोहगड नक्कीच तुम्हाला आकर्षित करेल, कारण सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल जसजसे वरती जाल तसे। मित्रांनो, आत्ता आपण जिथे आलो आहोत ते लोहगडाचे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, जिथे आपल्याला शिवकालीन शौचालय पाहायला भेटते। एक शौचालय आपल्याला जमिनीच्या वरती पाहायला भेटते आणि एक जमिनीच्या खाली। पहिलं जमिनीच्या वरती असलेले शौचालय पाहून घेऊया। हे आहे जमिनीच्या वरती असलेले शिवकालीन शौचालय आणि मित्रांनो, आजही आपल्याला सुस्थितीत हे पाहायला भेटत आहे। ही एक चांगली बाब आहे आणि हे जे बांधकाम आहे ते पूर्णपणे शिवकालीन आहे, हे काही संवर्धन झालेलं बांधकाम नाही। जर तुम्ही किल्ले गुलाब्यावर बघितलात तिथे सुद्धा आपल्याला शिवकालीन शौचालय पाहायला भेटतं आणि इथे दुसरं म्हणजे इथे आपल्याला किल्ले लोहगडावर पाहायला भेटतं। आणि या शिवकालीन शौचालयाच्या बाजूला जो हा बोगदा पाहायला भेटत आहे तो आहे लोहगडाचा चोरवाट आणि नक्कीच बहिर्जी खात्याचे जे हेर आहेत ते हेर याच चोरवाटेने आतमध्ये गडामध्ये एंट्री घ्यायचे। मित्रांनो, ही चोरवाट खास विशिष्ट आणि आगळी वेगळी आपल्याला पाहायला भेटते, कारण बघितलं तर पूर्णपणे खाली दरी पाहायला भेटते, एकदम डोंगराळ वाट। इथे जर या चोरवाटेने यायचं असेल अक्षरशः पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागातून आपल्याला या चोरवाटेत प्रवेश करावा लागेल आणि त्यावेळी बहिर्जी खात्याचे हेर आहेत ते याच वाटेचा वापर करत होते।
मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे लोहगडावर असलेले हे जमिनीच्या खाली असलेले शिवकालीन शौचालय हे एक मित्रांनो महत्त्वाचे आहे. आता आपण या शौचालयामध्ये आतमध्ये जाऊया, नक्की बघूया कशा प्रकारे हे जमिनीच्या खाली बांधले गेले आहे. परंतु मित्रांनो, पावसाळा सीझन असल्यामुळे इथे पूर्णपणे चिखल आतमध्ये पूर्णपणे जमला आहे. त्यामुळे इथे आपल्याला प्रत्यक्षपणे खालचं जे शिवकालीन शौचालयाचा भाग आहे तो पाहायला भेटत नाही. नक्कीच ज्यावेळी उन्हाळ्यात याल तर तुम्हाला इथे प्रत्यक्षपणे इथे खाली पूर्णपणे शिवकालीन शौचालयाची पूर्ण शैली पाहायला भेटेल. परंतु ही एक गुफाप्रमाणे शिवकालीन शौचालय पाहायला भेटत आहे. इथे जर आतमध्ये गेलात तर परत लेफ्ट साईडला एक आपल्याला इथे शौचालय पाहायला भेटत आहे. ॲक्च्युली ही गुफा नाही, शिवकालीन शौचालय आहे. ॲक्च्युली खाली जी माती जमल्यामुळे आपल्याला तो परफेक्ट जी त्याची खालचा जो भाग आहे तो दिसत नाही. परंतु आता पावसाळा असल्यामुळे पूर्णपणे चिखल जमा झाला आहे, त्यामुळे आपल्याला परफेक्ट शॉट भेटला नाही, ठीक आहे. परंतु हा जमिनीखाली असलेला शिवकालीन शौचालय हे एक खास वैशिष्ट्य आहे किल्ले लोहगडाचे. मित्रांनो, पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आग्रे यांस दिला. 1720 मध्ये आग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला आणि त्यानंतर 1770 मध्ये नाना फडणवीसांच्या सरदार म्हणजेच जावजी बांबळे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत निसुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. त्यानंतर इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी 16 काण असलेली एक बाव आपल्याला पाहायला भेटते आणि तिच्या बाजूला एक शिलालेख सुद्धा कोरलेला पाहायला भेटतो, ज्याला आज 16 कोणी अष्टकोनी तलाव आणि त्याचबरोबर 16 कोण असलेली बाव आपल्याला इथे या लोहगडावर पाहायला भेटते, जी आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, त्यानंतर 1803 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल प्रॉथर याने लोहगड जिंकण्यासाठी आला होता. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करण्यास हुकूम सोडला होता आणि तेथून अनिच्छेने मराठे मागे फिरले होते. असा थोडक्यात हा लोहगडाचा इतिहास आहे. पुढे प्रत्यक्षपणे आपण जाणून घेणार आहोत. पुढे ज्यावेळी हनुमान दरवाजा आपल्या आहे, जो मेन दरवाजा म्हणून ओळखला जातो किल्ले लोहगडाचा, तिथे जाऊन पुढे जाणून घेऊया.
मित्रांनो, लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट, ज्या वाटेने आता आपण जात आहोत. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गावर आपल्याला पाहायला मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पासारखी वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस तोपर्यंत पहारेकरांच्या नजरेआड जात नाही. तो व्यवस्थित हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरुजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर सहजरित्या नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा अशी 4 दरवाजे आपल्याला पाहायला भेटतात. हनुमान दरवाजा हा जुना आहे. इतर 3 दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. मित्रांनो, आता ज्या दरवाजासमोर आहोत तो दरवाजा आहे नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजाच्या पुढे आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, नारायण दरवाजाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला इथे 2 देवड्या पाहायला भेटतात, ज्या सुरक्षा रक्षकांसाठी आपल्याला त्यावेळी इथे सुरक्षा रक्षक राहत असेल. आणि एकदम सुसज्ज अशी देवडी आपल्याला इथे पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक दरवाजाला भक्कम करण्यासाठी जे भोगदे असतात ते भोगदेसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. त्या भोगद्यामध्ये ओंडके म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी ओंडके टाकले जायचे, जेणेकरून त्या दरवाजाला तितकाच आधार आणि तितकाच भक्कम तो दरवाजा व्हायचा, जेणेकरून ज्यावेळी शत्रूने आक्रमण केलं की तो दरवाजा तितकाच मजबूत व्हायचा. मित्रांनो, लोहगडाचा हा द्वारसमूह एकदम आगळा वेगळा आहे. मित्रांनो, किल्ले लोहगडमधलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो विंचू कडा. आणि नक्कीच विंचूच्या नांग्यासारखी दिसणारी ही कडा अतिलांब आहे, म्हणून यास विंचूकडा असे संबोधले जाते. परंतु मित्रांनो, आता पावसाळा सुरू असल्यामुळे विंचूकड्यावर जाण्यास परवानगी नाही, त्यामुळे आपल्याला विंचूकडा काही पाहता येणार नाही. परंतु इतिहासात लोहगडाला फार महत्त्वाची भूमिका बजावणारा हा विंचूकडा आहे. कारण विंचूकड्यावरून तुम्ही जर गेलात तर तिथून तुम्हाला आजूबाजूचा सर्व प्रदेश दिसतो. त्यामुळे जेणेकरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी विंचूकड्याची फार मोठी भूमिका त्यावेळी बजावत होता. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत किल्ले लोहगडाच्या हनुमान दरवाजाजवळ. आणि इथे आपल्याला या दरवाजाच्या दोन्ही साईडला हनुमानाची चित्रे कोरलेली दिसत आहेत. आणि वरती दोन्ही कॉर्नरला कमळाची फुले कोरलेली दिसत आहेत. आणि सुंदरसं नक्षीकाम आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि याच्या बाजूला जो बुरुज आहे या बुरुजावर सुद्धा आपल्याला जंग्या पाहायला भेटत आहेत, जेणेकरून ज्या जंग्यामधून त्यावेळी उकळतं तेल टाकलं जायचं, जेणेकरून दरवाजाजवळ आलेला शत्रू हा परत मागे फिरेल या कारणासाठी या जंग्या प्रत्येक बुरुजावर आपल्याला पाहायला भेटतात. परंतु आज सॅटर्डे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे गर्दी पाहायला भेटते. कारण तुम्ही जर लोहगडावर विकेंडला प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटत असेल. मित्रांनो, जर तुम्ही हनुमान दरवाजामधून आतमध्ये आलात की इथे तुम्हाला एक खोली पाहायला भेटते, जी प्रशस्त मे बी त्यावेळी सुरक्षा रक्षकांसाठी राहण्यासाठी असावी. कारण पूर्ण एक प्रशस्त खोली आहे, जेणेकरून इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. आता इथे जर बघितलं पूर्णपणे आजही आपल्याला सुस्थितीत एकदम इथं बांधकाम पाहायला भेटत आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी सुद्धा आपल्याला इथे भोगदे भेटत आहेत, जेणेकरून बाहेरची हवा आतमध्ये येईल. आणि हे पूर्णपणे त्यावेळेचा चुनासुद्धा आपल्याला पूर्णपणे आज पाहायला भेटत आहे इथे. तर अशी ही खोली आपल्याला इथे हनुमान दरवाजाच्या पुढे आल्यानंतर पाहायला भेटते. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्याचा जसा इतिहास असतो तसाच लोहगडाचा सुद्धा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच थोडक्यात आपण जाणून घेऊया लोहगडाचा इतिहास. मित्रांनो, एक गोष्ट सांगताना नक्की आनंद होतोय की लोहगडावर मराठा साम्राज्याने खूप वर्ष राज्य केले, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि इसवी सन पूर्व 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि त्यानंतर हा किल्ला निजामशाहीत आला. आणि मलिक अहमदने एक एक गडकिल्ले त्याने आपल्या ताब्यात घेतले होते. मित्रांनो, या गडकिल्ल्यांमध्ये किल्ले लोहगडाचा सुद्धा समावेश होता. आणि त्यानंतर हा किल्ला पूर्णपणे आदिलशाहीत आला. आणि आदिलशाही नंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी
किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर. किल्ले विसापूर तुम्हाला माहित असेल, ज्यावेळी व्हिडिओ आपण स्टार्ट केला त्यामुळे तिथेच आपल्याला फर्स्टला आपण व्ह्यू बघितला तो किल्ले विसापूरचा होता. तर तो किल्ले विसापूर लोहगडाच्या बाजूला असलेला, तर हे दोन्ही किल्ले स्वराज्यात सामील केले. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेला एक महत्वाचा तह तुम्हाला माहित असेल की जो पुरंदरचा तह झाला 1665 साली पुरंदरचा तह झाला. आणि या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले गडकिल्ले जे द्यावे लागले होते मुघलांना, त्यांच्यामध्ये या गडकिल्ल्याचा समावेश होता लोहगडाचा. इसवी सन पूर्व 1665 मध्ये पुरंदरच्या तहात हा लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1670 मध्ये म्हणजे सलग 5 वर्ष मुघलांनी या किल्ल्यावर राज्य केले. आणि त्यानंतर 1670 मध्ये हा गडकिल्ले पूर्णपणे मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यानंतर पुढे कान्होजी आंग्रे आणि पुढे पेशवे असे भरपूर मोठा इतिहास लाभला आहे मित्रांनो. तर नक्कीच आपण पुढे कंटिन्यू करूया, संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. त्याचबरोबर पुढे प्रत्येक महत्वाची ठिकाण आहे त्यांना भेट देऊया आणि प्रत्यक्षपणे जाऊन आपण तिथे माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेक नंतर आता आपण पोहोचलो आहोत किल्ले लोहगडाच्या सर्वोच्चतम भागावर. आणि नक्कीच इथे आपण पहिली भेट देणार आहोत लक्ष्मी कोटीला. कारण तुम्हाला माहीत असेल की इतिहासात अजरामर असलेली आणि लोहगडाचं खास वैशिष्ट्य असलेली जागा म्हणजे लक्ष्मी कोटी, जी आजही आपल्याला एकदम सुस्थितीत पाहायला भेटत आहे. मी मागे बोललोच होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली सुरत लूटमध्ये मिळालेली जी संपत्ती आहे ती ज्या ठिकाणी ठेवली गेली होती ती जागा म्हणजे लक्ष्मी कोटी. आणि ती जागा आजही आपल्याला या गडावर पाहायला भेटते. तर ती जागा पाहण्यासाठी आता आपण निघालो आहोत. आणि नक्कीच ज्यावेळी लक्ष्मी कोटीकडे तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला थोडी सावधानगिरी बाळगावी लागेल. कारण एका साईडला पूर्णपणे इथे दरी पाहायला भेटत आहे, जेणेकरून पूर्णपणे ही वाट एकदम सुस्थितीत आपल्याला पाहायला भेटतच आहे, परंतु काही ठिकाणी ढासळलेली सुद्धा भेटत आहे. मित्रांनो, ज्यावेळी लक्ष्मी कोटीकडे तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला जर एक्झॅक्टली माहीत नसेल तर तुम्हाला ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास तुम्हाला लक्ष्मी कोटी पाहायला भेटते. मित्रांनो, या कोठीत ज्यावेळी प्रवेश कराल त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे इथे सुसज्ज खोल्या पाहायला भेटतात, जेणेकरून त्यावेळी या खोल्यांमध्ये पूर्णपणे संपत्ती ठेवली जायची. आणि आता जर तुम्ही इथे बघितलात तर इथे सुरक्षा रक्षकही पाहायला भेटतात. आणि हे असायलाच पाहिजे, कारण तुम्हाला माहीत आहे की ही एक महत्त्वाची जागा आहे जिथे शिवकालात तितकंच महत्त्व होतं या जागेला. तर मित्रांनो, इथे जर आतमध्ये बघितलं एकदम सुसज्ज अशा खोल्या पाहायला भेटतात, जेणेकरून आतमध्ये पूर्णपणे कालोखसुद्धा पाहायला भेटत आहे. परंतु इथे जर आज बघितलं तर या कोठीत राहण्याची सुद्धा सुविधा आहे. इथे काही लोक राहतात पण.
किल्ले लोहगडावर आपल्याला शिवकालीन महादेवाचं मंदिरसुद्धा पाहायला भेटते। इथे या मंदिरामध्ये आपल्याला एक छोटीशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला भेटत आहे। त्यानंतर इथे एक मोठी पिंड पाहायला भेटत आहे आणि या पिंडीवर एक सापसुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे। त्याच्या बाजूला एक नंदी आहे आणि जर मंदिराच्या बाहेर आलात तर मंदिराच्या बाहेर आपल्याला मंदिराच्या समोर तोंड करून एक नंदीसुद्धा पाहायला भेटत आहे आणि त्याच्याच मागे जर बघितलं तर हनुमानाचं छोटंसं मंदिर आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। मित्रांनो, जर बघितलं तर या मंदिराच्या बाजूला आपल्याला त्र्यंबक तलावसुद्धा पाहायला भेटत आहे आणि त्र्यंबक तलावाच्या पुढे गेलात की तुम्हाला तिथे अष्टकोनी तलावसुद्धा पाहायला भेटणार आहे पुढे। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की किल्ले लोहगडावर यायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे येऊ शकता। तर त्यासाठी मित्रांनो, पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना तुम्हाला लोणावळ्याजवळच्या शेजारच्या म्हणजेच मलवली स्थानकावर लोकलने यायचं आहे। तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडाला जाणारी वाट पकडायची आहे आणि ही वाट मोठी आणि प्रशस्त आहे। तिथून 1.5 तासाच्या चालीनंतर तुम्हाला गायमुख खिंडीत येऊन पोहोचाल आणि त्यानंतर खिंडीच्या अलीकडे एक गाव आहे, त्याचे नाव आहे लोहवाडी। खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले की किल्ले विसापूरकडे तुम्ही पोचाल आणि या मार्गे लोहगडावर आपण प्रवेश करू शकता। परंतु मित्रांनो, जर तुम्ही मलवली स्टेशनवरून जर किल्ले लोहगडापर्यंत हा प्रवास करणार असाल तर नक्कीच जर तुम्ही रिक्षा केलात तर 300 रुपये पर पर्सन असं याचं चार्जेस असणार आहे आणि जर तुम्ही चालतसुद्धा पोहोचू शकता। मिनिमम 1 ते 1.5 तासाचा अंतर आहे जर चालत गेलात तर। किल्ले लोहगडावर जर तुम्ही किल्ले लोहगडाच्या सर्वोत्तम भागावर आलात, सर्वात उंच असलेल्या भागावर तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी पाहायला भेटतात। इथे 1-2 नाही तर भरपूर पाण्याची टाकी आपल्याला इथे पाहायला भेटतात, जेणेकरून या पाण्याच्या टाक्यांचा वापर त्यावेळी शिवकालात केला जायचा। मित्रांनो, जर बघितलं तर किल्ले लोहगडावर जेवढी काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत ती सर्व ठिकाणे मला तरी वाटते आपण एक्सप्लोर केलेली आहेत, फक्त विंचूकडा सोडून। कारण विंचूकडाकडे जाण्यासाठी मान्सून म्हणजे पावसाळ्यामध्ये परवानगी नाही, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही तिकडे। तर आत्ता वाजले आहेत 3, तर आज सॅटर्डे असल्यामुळे किल्ला 3 वाजता बंद होतो। तर आपला रिटर्नचा प्रवास आता आपण रिटर्नचा ट्रेक चालू करणार आहोत आणि नक्कीच मित्रांनो असेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आपण या चॅनलवर एक्सप्लोर करत असतो।
पूर्णपणे. जर चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच तुमचा अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत कळवा. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. पुढे मिळू आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. तर आजसाठी इथेच थांबूया. जय शिवराय, जय जिजाऊ.